आज प्रजासत्ताक दिनी या पवित्र दिनी नाशिक या शहरामध्ये शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रजासत्ताक दिनाचा। याचा औचित्य साधून या ठिकाणी पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी जाणून बुजून या मनुवादी विचारसरणीच्या या मंत्र्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं आणि त्यांचं नाव घेणं टाळलं आणि याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन खात्यातील महिला कर्मचारी माधुरीताई आणि दर्शनाताई यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला तर त्यांच्यावरती कारवाई म्हणून त्यांना उचलून सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलं। आम्ही या घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मंत्री गिरीश महाजन आम्ही यांना या माध्यमातून आवाहन करतो आणि त्यांना इशारा देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याची ताकद अजूनपर्यंत कुणात झालेली नाही आणि तसा मायचा लाल अजून पैदा झालेला नाही आणि आम्ही होऊ देणार नाही। ही महाराष्ट्रातील आणि समस्त नाशिककरांच्या वतीचे आपल्याला आम्ही हा इशारा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव तुम्ही पुसू शकत नाही। तुम्ही किती मनुवादी काव्य करा पण हा आंबेडकरी समाज तुमचे सगळे मनुवादी काव्य मनसुबे उधळून लावेल आणि आपण लवकरात लवकर या घटनेबद्दल माफी मागावी, अन्यथा हा आंबेडकरी समाज रस्त्यावर येईल आणि न्याय मागेल, आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल, तेव्हाच हा सर्व समाज शांत बसेल। आमतो जय भीम, जय भारत, जय श्री सगळ्यांना जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय सम्राट अशोका। माझं म्हणणं एकच होतं की आज 26 जानेवारी 1949 रोजी संविधान लागू झालं होतं। तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन, हा फक्त भारतीय संविधानामुळे करत आहोत। जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छताखाली सर्व धर्मीय लोक जमलोच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता। तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी, मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला, संभाजी महाराजांचा जयघोष केला, मग बाबासाहेबांचा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असं मुद्दामून डावललं जातंय की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं। म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली, परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं, आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल, पण तसं झालंच नाही। असं रक्त उफाळून येत होतं, परंतु एक जाण्याची वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा जाब विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू। म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या, त्यांची धावपळ होती, त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही। तर मला एकच सांगायचं आहे सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत। तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे। आम्हाला मनुस्मृती नको आहे, आम्हाला फक्त संविधान हवं आहे आणि लोकशाही हवी आहे। लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू। खबर भी असर भी सिर्फ ऐस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देने के लिए संपर्क करें।